पहिला आपल्या गाडीचं साईड बॅग तर उघडीच राहिली होती यार, शिट. गाडीने त्याच्यामुळे हक्कत होती गाडी. एक मिनिट मी जरा लावतोय. ओके, तर मी लावली साईड बॅग. सो हे बघा, मी जरा पुण्याला चाललोय ना, बहिणीला जरा घरचं मटेरियल गावाकडून घेऊन चाललोय थोडंसं. इच्छे कपडे आणायला पुण्याला चाललोय म्हटल्यावर तिच्याकडे पण राऊंड मारता या हिशोबाने मम्मीने जरा घरून मटेरियल दिलंय, भाजीपाला XYZ. अरे आपल्या गावची पद्धत आहे भाई, आपण सगळे कुठं पण पाहुणे मंडळीकडे गेल्यानंतर आपण घेऊन जात असतो सगळ्या गोष्टी. सो आता मी बाय द वे पुणे नाशिक हायवेला आहे. बघा कधी दिसतोय हा पुणे नाशिक हायवे, हा डायरेक्ट बायपास आहे. खेडच्या बाहेरून निघतो हा रस्ता. आणि हा तुम्ही म्हणत असाल की एवढं पॅक का केलंय मी, पाहिलं गरमी तर एवढी काय विचार करू शकत नाही, पण अक्कल पण झाली, आज घामाघूम झालंय. पण काय करू, रस्त्याने जाता जाता हे पॅक करावं लागेल. हवेने सगळा चेहरा खराब होणार. आणि दुसरी गोष्ट हवा लागते, त्यामुळे सगळं पॅक करून चाललोय. कारण हायवेला तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी डेंजर असतात. सो आपली प्री तयारी राहिली चांगली गोष्ट असते. तर आता आपले सगळे रेडी आहे, फक्त मला जाऊन आता टायरमध्ये हवा भरायची आहे. हवा कमी आहे फक्त टायरमध्ये आपल्या गाडीच्या. तर पुढे पेट्रोल पंपावर जाऊन हवा भरतो मस्तपैकी. चला भेटतो पुढच्या व्लॉगमध्ये. एन्जॉय करा. व्लॉग आवडले तर फॉलो नक्की करा.